हा दिवस साजरा केला जात असताना या दिवसाच्या माध्यमातून जसं आज तरुण पिढी या ठिकाणी उपस्थित आहे, पण मला असं वाटतं की प्रत्येक वयोगटातल्या माणसाला देशाच्या आपल्या या घटनेवरती अभिमान असला पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुता याच्या आधारावरती उभी असलेली लोकशाही ही आज आम्हाला खुलेपणानं या ठिकाणी सगळे आपले आचार विचार व्यक्त करण्याची संधी देते. आमच्या मनात एखादा विचार आला, संविधान चषक सामने ठेवायचे आहेत आणि मयूरजी तुम्ही सामने ठेवलेत. आता नेपाळचं चित्र डोळ्यापुढे आणूया. नेपाळमध्ये काय परिस्थिती चालली आहे. काही दिवसापूर्वी श्रीलंकेचं चित्र आणूया, काय स्थिती त्या ठिकाणी चालू आहे. आपण बघूया बांगलादेशमध्ये काय चाललं आहे, पाकिस्तानमध्ये काय चाललं आहे, अफगाणिस्तानमध्ये काय चाललं आहे. या सगळ्या देशांमध्ये लोकशाही नसल्यामुळे आणि असली तर अशा घटनेचा मजबूत पाया नसल्यामुळे या देशांवरती स्थिती आली आहे. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांचा उपकार का मानायचे की अशा पद्धतीची घटना बाबासाहेबांनी आम्हाला दिली आणि त्याच्यामुळे सातत्यानं पुढच्या सगळ्या पिढ्यांना याचं स्मरण झालं पाहिजे आणि ही लोकशाहीची मूल्य ही जिवंत राहिली पाहिजेत. आज या लोकशाहीच्या मूल्यांच्या आधारे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी काम करत आहेत आणि त्यामुळे आज हा देश प्रगतीच्या दिशेनं पुढे चालला आहे. आज आपण पाहतोय की सर्व पद्धतीची प्रगती ही या देशाची होते आहे आणि ही होत असताना ज्या वेळेला लोकशाही मजबूत होईल त्यावेळेला आपली प्रगती शिवाय झाल्याशिवाय राहणार नाही. मयूर मोहिते यांनी या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं तर मयूर मोहिते सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं कामोट्यामध्ये आयोजन करत राहतात. कधी क्रिकेट स्पर्धा आहे, कधी अन्य वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, कधी त्याचबरोबरीनं 6 डिसेंबर आला तर चैत्यभूमीकडे जाणाऱ्या लोकांची व्यवस्था पाहणं, महाराष्ट्रभरामधल्या येणाऱ्या लोकांची व्यवस्था पाहणं, आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन जाणं, यासाठी मयूर मोहिते हे सातत्यानं पुढाकार घेत आहेत. आणि मला आनंद आहे की कामोठ्याचे आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी त्यांच्या या कार्यक्रमांच्या पाठीशी हे ठामपणानं उभे आहेत. मी या निमित्तानं पुन्हा एकदा या आयोजनाबद्दल मयूर तुम्हाला आणि आयोजनाच्या मध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिलं आहे रवीजी, या सगळ्यांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना आणि या टुर्नामेंटला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच यापूर्वी झालेले मॅन ऑफ द मॅच आदरणीय गणेश कटके यांना विनंती आहे. उत्कृष्ट खेळ करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. आमदार साहेबांच्या वतीने त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. शिवशंभू संघाचे सर्व आदरणीय सुधीर भाऊ जाधव या ठिकाणी दत्ता शेठ मोरे देखील आपल्या आमदार साहेबांसोबत पाहताय आपण लाईव्हच्या माध्यमातून. साहेबांनी वेळात वेळ काढून या सदिच्छा भेट दिली. एक अभ्यासू व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळालं. धन्यवाद आमदार साहेब, असंच प्रेम करत राहा. वळूया विहान वराडकर यांच्याकडे. धन्यवाद कुंदन. तर नक्कीच आपण पाहिलं तसं एवढं बिझी शेड्यूलमध्ये देखील मला वाटतं संडेचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी स्वतःसाठी टाईम कमी आणि ह्या सर्व इव्हेंटसाठीच त्यांचा वेळ जात असेल. त्यातल्या त्यात त्यांनी वेळ काढला आणि ते आले त्याबद्दल माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे वळतो सामन्या दिशेने. इथे मात्र काय घडतं आहे, टॉप एज रमेश यांच्या हातामध्ये चेंडू आणि वा काय झेल घेतला रमेश यांनी. नक्कीच एक चांगलासा झेल आपल्याला पाहायला मिळाला रमेश यांच्याकडून. तर कालभैरव 11 आपल्या संघाचा 12वा खेळाडू जर असेल तर आपण इथे यायचं आहे. तुमचं जर 12वा खेळाडू असेल अवेलेबल तर त्यांनी इथे यायचं. आम्हाला नावं सांगायची आहेत. सुमित होतं इथे बाद. सुजित यांची जागा घेण्यासाठी आता मात्र आलंय ते म्हणजेच प्रथमेश. पहिलं षटक अजूनही देखील चालू. आपण पाहतो ज्या क्रिकेटरला मागच्या वर्षी आपण बेस्ट क्रिकेटर ऑफ द इयरचं पारितोषिक दिलं तोच हेमंत गोरले पुढील चेंडू घेऊन 5वा चेंडू असेल फुलंद्रा चेंडू आणि इथे मात्र ज्याच्यासाठी हेमंतला बोलवलं जातं तेच काम नेहमी करत आला हेमंत आणि तेच काम आता देखील करताना आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडूंमध्ये
3 गडी त्यांनी बाद केलेत. मला वाटतं 1 ओव्हर झाली आहे. 1 to go. थँक्यू. 5 चेंडूमध्ये इथे 3 मोठे गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आता मात्र प्रथमेश यांची जागा घेण्यासाठी आले आहेत अमित. तर येस, आपण हेमंत गोरले खूप चांगलीशी गोलंदाजी आतापर्यंत मात्र करतो. मला वाटतं सातत्याने गेले 4 ते 5 वर्ष मी त्यांना पाहतोय. सातत्याने एवढी चांगली गोलंदाजी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये ते करतात. आता मात्र स्लो रन प्रकार चेंडू पंचांकडे दाद मागे. पंच आम्हाला सांगतात इट्स अ वाईट बॉल. हेमंतची ओव्हर कुठे आली? चालू आहे ओव्हर चालू आहे. पुढील चेंडू इथे मात्र डॉट बॉलची होते आहे सांगता. पहिल्या षटक्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 8 धावा. तर या ठिकाणी आलेले आदरणीय पाहुणे सुशीलजी शर्मा साहेब यांचा या ठिकाणी मयूरजी मोहिते यांच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. मायाची उबदार शाल आणि पुष्पगच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 9 धावा. जरा कॅमेऱ्याच्या गणेश सर, सकाळपासून बरेचसे मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. शर्मा सर यांनी देखील ही सदिच्छा भेट दिली आहे. त्याचप्रमाणे दामोदरजी चव्हाण साहेब यांचा देखील सन्मान केला जातो. उपाध्यक्ष भाजपा कामोटे शहर यांचा देखील सन्मान केला जाईल. युवा नेते आदरणीय महेंद्रजी भोपी यांचं देखील मयूरजी मोहिते यांच्याकडून स्वागत केलं जात आहे. आलेल्या मान्यवरांचं नक्की सदिच्छा भेट देण्यासाठी एक चांगला दिवस 26 नोव्हेंबर याच्या अभिवादनासाठी संविधान चषक या ठिकाणी आयोजित केलं आहे. दलित पॅंथर नेते आदरणीय सिद्धार्थ कांबळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. मयूरजी मोहिते यांना विनंती करतोय कांबळे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आदरणीय दलित पॅंथर नेते सिद्धार्थजी कांबळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय मयूरजी मोहिते यांच्या माध्यमातून. आदरणीय देवा सावंत यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. हेमंत सावंत साहेब यांना विनंती करतोय देवा सावंत यांचे सावंत बंधूंचाच सन्मान करायचा आहे. मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यांचा सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे भावी नगरसेविका ललिता इनकर मॅडम अमोल यांना विनंती करतोय की ललिता इनकर मॅडम सातत्याने कामोड्यामधील बऱ्याचशा समाजसेवेच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील सन्मान केला जातोय.
महिला भगिनी नेत्रा वाघमारे यांचं देखील वेळात वेळ काढून या संपूर्ण स्पर्धेला सदिच्छा भेट दिली, त्यांचं देखील स्वागत करतील आमचे हितचिंतक विकासजी कांबळे साहेब. प्रवीणजी कोरडे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. प्रवीणजी कोरडे, सुधीर साहेब, दत्ता साहेब 2 मिनिटं प्लीज. त्याचप्रमाणे मयूर भाऊंना विनंती करतो की सुधीर भाऊ आणि दत्ता शेठ यांचा देखील सन्मान करायचा आहे. सुधीर शेठ कामोडे क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर आहेत व संघ मालक शिवशंभो 11 कामोडेचे सातत्याने तरुणांना नक्कीच खेळासाठी उत्स्फूर्त करत असतात आदरणीय सुधीर भाऊ. त्याचप्रमाणे दत्ता शेठ मोरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. परेश म्हात्रे साहेब कामोडे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपले उपाध्यक्ष प्लीज या प्लीज. सकाळपासून बराच वेळ झाला. आमच्या कामोडे क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सागर भाऊ पाटील यांचं देखील काही वेळात आगमन होईल. तत्पूर्वी आपण कामोडे क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय परेशजी म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी स्वागत करूया, सन्मान देऊया. नक्कीच कामोडे क्रिकेटला पुढे जाण्याचं घेऊन जायचं काम करतात. मयूर भाऊ तर 2 मिनिटं फक्त प्लीज. जय हनुमान कामोडे संघाचे 2 मिनिटं सर फक्त. आपल्या उपाध्यक्षांचं आमचं स्वागत करा. कामोडे क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष आदरणीय परेशजी म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. कामोडे क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय परेशजी म्हात्रे. धन्यवाद परेश म्हात्रे सर, असं सहकार्य करत राहा. बोलूया मॅचकडे. तर आतापर्यंत काळभैरव संघाची धावसंख्या झाली ती 30. याप्रमाणे स्ट्राईकला आहे तो समीर आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अमित. गोलंदाजी मार्कवरती आहे तो निखिल. निखिलला सातत्याने आम्ही डेली सकाळी प्रॅक्टिस करताना पाहतोय. रविराज भगत यांचा लाडका खेळाडू निखिल. पाहूया समीर, आणि हा चांगला क्लिक केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. संघाचा संघनायक आणि अप्रतिम दर्जा झेल या ठिकाणी पाहायला मिळालाय तो दीपक शिंदे, अर्थातच सगळ्यांचा लाडका शेरी. दर्जेदार झेल आणि संपतोय समीरचा खेळ. धावसंख्या झाली ती 30 आणि हा 5वा धक्का मिळतोय तो काळभैरव वॉरियर संघाला. आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय तो संतोष. संतोषला आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागेल, कारण की धावसंख्या राहिली आहे ती मात्र आणि मात्र 30. अजूनही 7 तर पाहूया. स्ट्राईकला तो सुमित आणि गोलंदाज मार्कवरती येतो प्रशांत. आणि हा चांगला फटका लॉंग ऑफ शॉट डोक्यावरून बॉल चलाय सीमा पार खणखणीत असा दर्जेदार षटकार. आल्या आल्या स्वागत केले सुमितने प्रशांतचं. सॉरी ओके. अमोल जाधव सर यांचा देखील सन्मान केला जाईल. उपाध्यक्ष आहेत अनुसूचित जाती. मयूरजी मोहिते यांच्या माध्यमातून यांचं देखील स्वागत केलं. मयूर भाऊंच्या सातत्याने सोबत असणारे अमोल जाधव सर.
चांगला फटका, 2 धावा नक्कीच घेतल्या जाईल. लाईव्हच्या माध्यमातून फक्त आपण मान्यवरांचं स्वागत अमोल जाधव साहेब यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे. या स्पर्धेचे प्रमुख मयूर मोहिते यांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल पंचांचा इशारा, 1 धाव नक्कीच घेतली जाईल. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 39. आणि हा पुन्हा एक मोठा फटका, बॉल दिलाय भिरकावून, बॉल चाललाय सीमा पार, कणकणीत असा युट्यूबला देत सलामी षटकार. षटकाने धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 45. जसा आला तसा भिरकावून पुन्हा पाठवला सीमारेषा पार. या फटक्यामध्ये होते अमितचं वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. धावसंख्या झाले 45. चांगली धावसंख्या उभ्या करून दिली अमितने. वैयक्तिक 8 बॉल आणि 20 धावांवरती खेळतोय अमित. चांगली फलंदाजी का बाहेर वॉरियर संघाकडून करायला पाहायला मिळते. आणि हा पुन्हा एक दुसरा स्क्वेअर केलाय निखिल. त्या तिथे टैनात पाहूया बॉल अडकवता का. नक्कीच चांगल्या पद्धतीने फिल्डिंग, चपळाईने 1 धाव पूर्ण. चांगल्या प्रकारची खेळ, चांगल्या प्रकारची स्पर्धा, कामोठे क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत होणारी ही स्पर्धा. आणि पुन्हा चांगला एक फटका या ठिकाणी थर्ड मॅनच्या दिशेला बॉल चाललाय सीमा पार, कणकणीत असा चौकार. चौकारने धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती संघाची अर्धशतक संघाचं पूर्ण. आशीष कोण आहे. आरती आंटी. आणि पुन्हा एक स्क्वेअर आणि पुन्हा पांडेजीकडून होते चूक. आतापर्यंत पांडेकडून जवळपास 3 बाउंड्री गेल्यात. बॉल पुढातून लिस्टून चाललाय आणि नक्कीच याचा फायदा होतोय तो काळभैरव संघाला. आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 54. चांगला चपळाईचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाजांचा. आणि आपल्या संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 54. आणि आव्हान दिले 55 धावांना रायझिंग स्टार या संघाला. रायझिंग स्टार मध्ये एक आपण नवीन राईज झालेला एक प्लेयर बघतोय, शौर्य कृष्णा चव्हाण. उगवता सितार आहे शौर्य. चांगल्या प्रकारे योगदान आहे या सकाळपासून स्पर्धेला ते सचिन पाटील व सुबोध गोवारी याचं. त्याचप्रमाणे अरविंद शिंदे या देखील यांनी चांगल्या प्रकारे या स्पर्धेला सहकार्य केलंय. आतापर्यंत सकाळपासून हा आतापर्यंत पाहाल तर 5वा सामना असेल. जरा स्पीडअप ठेवायचा आहे. 1:30 वाजले अजून, बरं 6 वाजेपर्यंत आपल्या सामने संपवायचे आहेत. तर एक कामोठ्या तरुणांचे एक आदर्श व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेले आहेत. आमचे सगळ्यांचे लाडके प्लीज सागर भाऊ दिलीप पाटील भावी नगरसेवक. सगळ्यांचं लाडकं नेतृत्व, कामोठा क्रिकेटच्या गळ्यातील एक सगळ्यांचा टाय, एक लाडकं नेतृत्व, लाडका युवा नेता. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध माध्यमातून काम करणारे आमचे सागर दिलीप पाटील यांना विनंती करतोय की आपण
त्याचप्रमाणे आदरणीय दीपक दादा जाधव भीमशक्ती रेवाई संघ चे सल्लागार दीपक जाधव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आमच्या भीमशक्ती रेवाई संघ व कोकण किस कामोठे यांच्याकडून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे लाडके सगळ्यांचे कामोठे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सागर दिल्ली पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येक खेळाडूने आपली खेळाडू वृत्ती दाखवून आपल्या क्रिकेटला आपल्या कामोट्याला पुढे घेऊन जावं ही सातत्याने मनात भावना त्यांच्या असते. आतापर्यंत सागर भाऊंचा म्हणजे आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये असा माणूस बघितला, रायगड प्रीमियर लीग मध्ये 10 सिलेक्ट झालेले खेळाडू यांना एसिकचे तब्बल 7,000 रुपयाचे ब्रँडेड शूज प्रत्येक खेळाडूला सागर भाऊ पाटील यांच्या माध्यमातून दिले गेले आहेत. नक्कीच मनाच्या हृदयाच्या अंतःकरणातून त्यांची अशीच भावना त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांना खूप खूप आम्हाला सदिच्छा देतोय. असंच भाऊ काम करत राहा. नक्कीच तुमच्या कामानेच तुमचं नाव बनतं आणि ही कामाची पोचपावती नक्कीच आम्ही कामोट्यातील रहिवासी त्याची नोंद घेत राहू आणि आम्ही तुमची वाहवा करत राहू. नक्कीच भाऊ आहे ते खरं सत्य बोललं पाहिजे. इथे आपण महापुरुषांच्या प्रतिमा मांडल्या. बाबासाहेब शिवाजी महाराज यांनी समाजासाठी काम केलं म्हणून लोकांनी आतापर्यंत त्यांना मानलं, त्यांना जाणलं आणि त्यांच्या विचारावरती चाललेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी यस मॅच चालू करा. मान्यवरांचं स्वागत करणे, सन्मान देणे हे काम आहे. अनुज त्याचप्रमाणे या ठिकाणी काहीच वेळापूर्वी देखील सोनू पाटील सागर भाऊ पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय सोनू पाटील देखील या ठिकाणी आले होते. आहे बाजूलाच आहेत. नक्कीच पुढील त्यांचा सामना बघायला मिळेल. सागर भाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील बरीचशी कामं या कामोठ्या नगरीमध्ये केली जातात. समाजाला अपेक्षित समाजाला हिताची कामं नक्कीच आपण या ठिकाणी पाहायला मिळतात. लोकांना अपेक्षित असलेली कामं जर का तुम्ही केलात तर नक्कीच लोक तुम्हाला डोक्यावर घेतील आणि हीच कामं आदरणीय सागरभाऊ पाटील असेल, सोनू पाटील असेल, मयूरजी मोहिते यांच्या माध्यमातून केली जातात. आदरणीय सागरभाऊ पाटील यांचा सन्मान केला जाईल. आदरणीय या स्पर्धेचे प्रमुख संकल्पक संविधानचे प्रमुख संकल्पक मयूरजी मोहिते यांना विनंती करू सागरभाऊंचा सन्मान करावा. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह आपल्या कामातून नावातून नाही तर आपल्या कामातून नक्कीच लोकांचं हित जपणार हा एक शिलेदार आहे सागर दिलीप पाटील, भावी नगरसेवक, कामोड्याचं लाडकं नेतृत्व आणि खूप अभिमान आहे. सोनू पाटील याला देखील विनंती आहे. सोनू प्लीज यायचंय. एक तत्पूर्वी आदरणीय दीपक जाधव यांचा देखील सन्मान केला जाईल. मयूर भाऊ यांना विनंती करतोय. बॅट्समन कोण आहे? दीपक जाधव साहेबांचा देखील सन्मान केला जातोय. दीपक जाधव साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व. दीपक पवार, दीपक जाधव थोडंसं कन्फ्यूज होत आहे, परंतु नक्कीच मयूर भाऊंचे साथीदार आहेत सगळे. हितचिंतक आहेत, समाज हित नक्की यांच्याकडून करत असतात. आणि त्याचप्रमाणे सागर भाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय सोनू पाटील यांचा देखील मयूर भाऊंना विनंती करून सन्मान करायचा आहे. सोनू पाटील सर प्लीज.
संविधान चषक 2025च्या माध्यमातून सोनी पाटील एक चांगला खेळाडू आहे, परंतु तेवढीच चांगली समाजसेवा सातत्याने सागरभाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असतो. असंच क्रिकेटवरती आणि लोकांवरती सोनू पाटील प्रेम करत राहा. सतीशने आल्या दणका दिला आणि बॉल गेला सीमा पार स्क्वेअर लेगच्या दिशेने. षटकार. अविनाजी चिपळेकर यांचा एक सन्मान केला जाईल. मयूर भाऊंचे हितचिंतक साथीदार त्यांचे अविनाजी चिपळेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. पुढे या ना कोणतरी. अनुज इधर ही रख अभी. आलेल्या सगळ्याच मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. वेळात वेळ करून आपल्या या संविधान चषकाला आपण भेट दिलात. होळीच्या सामन्याकडे. काळभैरव वॉरियर संघाने आतापर्यंत 58 धावसंख्या उभ्या केल्यात आणि रायझिंग स्टारची धावसंख्या झाली ती 2/10 धावसंख्या. धावसंख्या झाली 10. सतीश आउट. 4 बॉल. हा कोण आहे आउट कोण झाले? सतीश आउट. दुसऱ्याला आउट झाला का? 11 धावसंख्या झाली ती 11. सतीश आउट झाले. आता कोण आले? सेकंड आउट झाला की 1 ला आउट झालाय. ओके. 10 धावसंख्या झाली 10. तर वळूया सामन्याकडे. पाहूया रफ्तार गोलंदाज सुमित सामना करेल तो सतीश शिंदे याचा. आणि हा चांगला एक झेल होतोय, झेल बाद होतोय. सतीशचा होतोय झेल आणि संपतोय सतीशचा खेळ. या ठिकाणी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते ती काळभैरव वॉरियर संघाला. आणि कृपया मैदानामध्ये आपली खेळाडू वृत्ती दाखवा. कोणीही टी शर्ट एक्सचेंज करू नये. आपण लाईव्ह माध्यमातून या मॅच बघतोय. आतापर्यंत चौथा धक्का बसतोय रायझिंग स्टार या संघाला. खूप साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु अपेक्षाला पूर्णत्वास न नेता रायझिंग स्टारचे फलंदाज पॅव्हेलियन मध्ये परत आहेत. तेवढीच अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते काळभैरव संघाला. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये तो. पाहूया स्ट्राईकला आहे तो प्रथमेश. पाहूया प्रथमेश आपल्या संघाला कशा प्रकारचं योगदान देईल. केपीएल मध्ये चांगला खेळ पाहायला मिळत होता प्रथमेश कडून. त्याचप्रमाणे खेळ करेल का? खूप साऱ्या अपेक्षा असतील त्या दीपक शिंदे अर्थात सगळ्यांचा लाडका शेरी याच्या. पाहूया 18 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे आणि ती क्षमता पूर्णत्वास न्यायची आहे. ते प्रथमेशकडे क्षमता आहे, ताकद आहे. तर पाहूया गोलंदाजी मार्कवरती आहे तो अभिनव. वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो अभिनव. रोलिंग लाउड का टिकट ले. कॉन्सर्ट चालू है खारघर में मालूम. सर्कस ने कॉन्सर्ट. अप्रतिम दर्जा डिलिव्हरी बॉल चाललाय, निर्धा बॉल चाललाय डॉट. काहीचा स्क्वेअर लेग स्क्वेअर रिव्हर्स स्लिप मारण्याचा प्रयत्न होता प्रथमेश कडून, परंतु प्रयत्न फसला. मात्र बॉल चालला निर्धा. बॉल धावसंख्या झाली ती 10. पाहूया पुढील बॉल. अभिनव टू प्रथमेश आणि हा चांगला आणि हा
पुन्हा एक धक्का बसतोय तो दर्जेदार या ठिकाणी खेळ पाहायला मिळतो काळभैरव वॉरियर संघाकडून. बॅक टू बॅक 5वा धक्का मिळतोय तो प्रथमेशच्या स्वरूपात. प्रथमेशकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या परंतु त्या देखील निराश करून चाललाय आणि आता प्रथमेशची जागा घेण्यासाठी आलाय तो मैदानामध्ये प्रशांत. तर या ठिकाणी नक्कीच पुढील सामना आहे तो विघ्नहर्ता 11 वर्सेस पॉवर हिटर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे. अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत त्यामुळे नक्कीच वेळेचं भान सगळ्यांनी ठेवा. नाणेफेकीसाठी विघ्नहर्ता 11 व पॉवर हिटर दोन्ही संघाने कृपया लवकरात लवकर यायचंय. पुढे पाहूया पहिलाच बॉल अप्रतिम दर्जा डिलिव्हरी भर वेगाने निघालेला बॉल. काय चाललंय नाही काय बिघडलंय कोणाच्याच काहीच लक्षात येत नाहीये. कुठून फील्ड गोलंदाज येतोय कुठून फलंदाज येतोय आणि बाद होतोय. चांगल्या प्रकारचा खेळ अप्रतिम दर्जाची खेळ या ठिकाणी पाहायला मिळते ती काळभैरव वॉरियर संघाला. सगळेच यंगस्टर आहेत या नवीन संघामध्ये. एक चांगला डिसिप्लिन खेळ मधला की शिस्त लागते आणि चांगल्याच प्रकारची शिस्त या ठिकाणी बघायला मिळते ती दोन्ही संघाकडे. कारण दोन्ही संघ चांगल्या प्रकारे ड्रेस कोड मध्ये चांगल्या प्रकारचे टी शर्ट आपल्या संघाची आपण हा संघ एक संघ आहे हे दाखवून देत आहे त्यांची टी शर्ट्स. ज्याप्रमाणे भारतीय संविधानाने आपल्याला एक संघ ठेवला आहे त्याचप्रमाणे या टी शर्ट नुसार आपण एक संघ आहोत हे यात देखील चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. आणि आता नवीन फलंदाज आलाय तो विकास गोवारी. तर नाणेफेक केली जाईल. यापुढे कोणाला सामना असेल तो पॉवर हिटर वरचे विपक्ष विघ्नहर्ता 11 यामध्ये नाणेफेक केली जाईल. या ठिकाणी संविधान चषकाला हजेरी लावले तर आदरणीय परमेश्वरजी संपूर्ण कोकण किंग्स व भीमशक्ती रेवाई संघाकडून यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. समाजभूषण आदरणीय सुभाष कांबळे यांचे देखील या संविधान चषकाला हजेरी लागले आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तर टॉस केला जातो मयूरजी. सरांना विनंती आहे की ओके कामोडे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सागर पाटीलजी यांना विनंती आहे की नाणेफेक करावी. पुढील सामना आहे तो विघ्नहर्ता 11 वर्सेस पॉवर हिटर. विघ्नहर्ता 11 संघाने देखील यावर्षी नवीन लुक मध्ये बघायला मिळतो आपल्याला. रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये स्पर्धेमध्ये एक वेगळा लुक होता. विघ्नहर्ता 11 संघाने नाणेफेक जिंकले. लवकर लवकर आपला कौल कळवायचा आहे. जो काही डिसिजन आहे तो घेऊन मैदानामध्ये उतरायचा आहे. तर आता वैयक्तिक पहिल्या संघावरून तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो ऋषी. बघूया समीकरण शिल्लक आहे ते 12 बॉल आणि 43 धावा.
एकतर्फी सामना चालला असं दिसतोय, परंतु विकासकडे क्षमता आहे. पहिलाच बॉल आणि हा तटवायचा प्रयत्न, परंतु काहीसा या ठिकाणी काहीशी मिसफील्ड होते. पाहूया बप्पांचा सुबोध गोवार यांचा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 18. जिंकण्यासाठी 12 चेंडू 41 धावांचं समीकरण. बघूया मंगेशला काहीतरी आपल्या संग करावं लागेल आणि हा तटवला आहे लॉंग ऑफच्या दिशेला, परंतु नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात तिथे. एक धाव चपाईनं पूर्ण, दुसरी धाव देखील चपळाईनं पूर्ण. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 20. सरासरी पाहाल तर तब्बल प्रत्येक ओव्हरला 20 धावांचा ॲव्हरेज पाहिजे. जर का प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार आले तरी काहीतरी मॅचचं समीकरण बदलू शकेल, परंतु तेवढेच धुरंधर गोलंदाज या संघाकडे आहेत. ऋषी आपलं वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रं षटक हाताळतोय. मंगेशकडे देखील क्षमता आहे सीमारेषा पार ठोकण्याची. पाहूया आणि हा काहीसा फुल टॉच चेंडू जास्त हाईट होते आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव फ्री हिट नक्कीच असेल. आता उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल असेल तो फ्री हिट, कारण की उंची जास्त होती. पंचांनी दंडात्मक कारवाई केली. नक्कीच 1+ मिळाले आहे आणि या चौकाराने आणि व 9 असे 5 धावेने धावसंख्या पुढे सरकते. समीकरण बदलत चाललंय. समीकरण शिल्लक राहिले ते 11 चेंडू आणि 34 धावा. मॅच जवळ येते. पाहूया मंगेशकडे क्षमता आहे, मंगेशकडे ताकद आहे. पाहूया पुढील चेंडू पंचांना पार केला आणि हा चांगला अप्रतिम दर्जाचा, परंतु फ्री हिट होता. आणि काहीसा रनआउटचा दुसरा आतापर्यंत 7वा झटका मिळतोय रायझिंग स्टार संघाला. आणि विकासची जागा घेण्यासाठी गेला तो रमेश. पाहूया मंगेशने स्वतःकडे भार आणि स्ट्राईक ठेवली. काहीतरी आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारली. पाहूया कितपत धावा उभारतोय मंगेश. आणि हा काहीसा फसवा चेंडू. बॅटचा बॉलचा काही संबंध होत नाहीये. 9 चेंडू आणि 34 धावांचे समीकरण. काहीसं समीकरण जड झालंय रायझिंग स्टार साठी. पाहूया परंतु प्रयत्न आणि अप्रतिम दर्जा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु तेवढीच ताकद खूप कमी आहे. सुजित कडून अप्रतिम दर्जाचा झेल आणि संपतोय मंगेशचा इथे खेळ. 8वा धक्का लागतोय तो रायझिंग स्टार या संघाला. दर्जेदार या ठिकाणी खेळी पाहायला मिळते ती काळभैरव वॉरियर संघाची. आणि वाह, नन्ना मुन्ना राही हूं, देश का सिपाही हूं, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद. मैदानामध्ये बघतोय तर काय शौर्य, एक छोटासा बा, परंतु गोलंदाजाला विनंती असेल, ऊन जास्त आहे, विचार करून गोलंदाजी करावी. परंतु शौर्य घाबरणारा नाही. सकाळी वडिलांसोबत, केसी भाऊ सोबत सकाळी प्रॅक्टिसला डेली येतो. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, शाळेतून वेळ मिळेल, मैदानावरती सातत्याने या मैदानावरती आदरणीय लोकनेते दिबा पाटील क्रीडांगणावरती त्याचा खेळ आम्हाला पाहायला मिळतोय. आर्य आणि शौर्य, आदित्य आणि शौर्य, कृष्णा चव्हाण यांचे सुपुत्र. पाहूया एक छोटासा खेळाडू मैदानावरती आला आहे. पाहूया गोलंदाज जरा लक्ष देऊन. हो हो हो, दर्जेदार फटका या ठिकाणी सजवलाय. वाह, चांगली खेळ या ठिकाणी पाहायला मिळाले. नक्कीच नवीन यंगस्टर आहे
यंगस्टरला आपली खेळाडूवृत्ती दाखवावी यासाठीच त्याला रनआउट न घेता चांगली क्रिकेट खेळाडूवृत्ती दाखवले सुमित याने. आणि पहा दर्जेदार फटका या ठिकाणी आणि हा चांगला फटका सजवलाय शौर्यनं. त्याच्या उंचीपेक्षा जास्त बॅट जड असेल असं वाटतंय, परंतु चांगली खेळी या ठिकाणी करतोय. न घाबरता न डगमगता आपल्याला संघाला सांभाळतोय. सहा चेंडू आणि 33 धावा. पाहूया. ओ हो दर्जेदार फटका खेळायचा प्रयत्न, चांगला फटका होता. नक्कीच एक धाव घेतली जाईल. जर का शौर्यला आधी उतरलं असतं तर काहीसं मॅच समीकरण वेगळं असं वाटतंय, कारण की जे सिनियर खेळाडू आले ते शौर्यसारखे खेळू शकले नाही. अप्रतिम दर्जाची खेळी या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते. यंगस्टार कामोठाचं भविष्य शौर्य कृष्णा चव्हाण. पाहूया रमेश आणि दर्जेदार फटका या ठिकाणी बॉल दिलाय भिरकावून स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल चालला वन बाउन्स सीमा पार, दर्जेदार चौकार. सुरुवातीच्या ओव्हरला हे खेळाडू कुठं होते असा प्रश्नचिन्ह नक्कीच सगळ्यांच्या मनामध्ये असेल, कारण जे पहिले फलंदाज आले काहीच संघासाठी करू शकले नाही, परंतु त्यानंतर आलेला शौर्य आणि रमेश चांगली खेळी आपल्या संघाला सावरून धरलंय. समीकरण शिल्लक आहे 4 चेंडू आणि 28. ओके नाणेफेक जिंकून विघ्नहर्ताने फलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजीला आव्हान दिले ते पॉवर हिटर संघाला. चार चेंडू 28 धावा. पाहूया पुढील चेंडू. हो 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 दर्जेदार फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि बॉल चाललाय सीमा पार, खणखणीत असा शौर्याचा दर्जेदार चौकार. नक्कीच बघा चारी बाजूने टाळ्या वाजवतात, कारण यंगस्टर आहे, छोटा नाना मुन्ना राई, देश का सिपाही असं म्हणू शकतोय. चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी केला जातोय शौर्याच्या माध्यमातून. शौर्याच्या नक्कीच आई आणि वडील या दोघांना देखील सलाम असेल. दोन चेंडू शिल्लक आहे. नक्कीच दोघांनी आपल्या संघाला धरून ठेवलंय, ऑल डाऊन देणार नाही असं ठरवलंय. बघा व्हेरी नाईस, चांगला खेळ आणि या ठिकाणी नक्कीच ॲप्रिशिएट केलं जातं ते शौर्यला, जे इतर फलंदाज करू शकले नाही ते शौर्यने केलं, ऑल डाऊन दिला नाही.